नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर न्यूज. अकेलाच्या अभूतपूर्व अपयशानंतर आता बेचारा ही एक नवी टूम काढण्यात आली आहे. त्याला डिवचायचंय तर किती डिवचावं याच्यावर जरा काहीतरी सुमार असला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांनी एक विधान करून टाकलंय आणि त्यात त्या म्हणतात की आता मला देवेंद्र फडणवीसांच्या वरती काहीच बोलायचं नाहीये. कशाला बोलू, काय होणार आहे बोलून, कशासाठी बोलायचं, ते बिचारे पहिले मुख्यमंत्री होते, पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री केलं, बरं पुन्हा पक्षाने त्यांना अजून एक उपमुख्यमंत्री आणून दिला. एखाद्या माणसाचं इतकं डिमोशन व्हायला लागलं की त्याला बिचारे म्हणावं लागतं. एकनाथ शिंदेंना माननीय मुख्यमंत्री म्हणायची वेळ देवेंद्र फडणवीसांच्या वरती आणली. असं सगळं काही सुप्रिया सुळे बोलत गेल्या. ठीक आहे, सुप्रिया सुळेंना आता देवेंद्र फडणवीस बेचारे वाटतायत. मर्जी उनकी. अखेर प्रत्येकाचा आपली आपली एक विचारधारा असते. मला एवढंच सांगायचंय की जेव्हा अकेला फडणवीस क्या करेगा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, ते कधी त्या उत्साहात उद्धव ठाकरे या बाजूला, शरद पवार या बाजूला, सुप्रिया सुळे मध्ये उभारलेल्या, मग काँग्रेसचे नेते आजूबाजूला, अशा स्थितीमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की हम सब एक है, अकेला देवेंद्र क्या करेगा. त्या अकेलाने जी काही वाट लावली ना पुढे, म्हणजे त्याच अकेलाने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठी फूट पाडली. विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही एकत्र नाहीत हे दाखवून दिलं. पाठोपाठ शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना बाजूला घेऊन दाखवलं, त्यांना मुख्यमंत्री करून दाखवलं. त्याच अकेलानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचं घर फोडणाऱ्याच्या घरामध्ये असा काही बॉम्ब लावला. पहिल्यांदा तो सुतळी वाटला, पण नंतर अणुबॉम्ब निघाला. अजित पवार बाजूला पडले. राष्ट्रवादीची शकल उडाली. मोठे तुकडे फडणवीसांच्याकडे जाऊन पडले, छोटे तुकडे सुप्रिया सुळेंच्या पदरात पडले. अकेला देवेंद्र क्या करेगा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एवढ्या घटना सहन कराव्या लागल्या. असलेली सत्ता गेली, आमदार गेले, खासदार गेले, पदं गेली, सगळं गेलं, सगळं. आणि अकेला देवेंद्र क्या करेगा एवढाच प्रश्न उरला. आता अकेला क्या करेगा या फटक्यानंतर बेचारा देवेंद्र अशा स्वरूपाची सहानुभूतीची भावना ताईंनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आता या बेचाऱ्याचं उत्तर कसं मिळेल मला माहित नाही. देवेंद्र फडणवीस काय किंवा कोणी काय, मला भाजपच्या नेत्यांचं कौतुक करताना इथे बरं वाटतं. म्हणजे मी भाजपच्या नेत्यांचं कौतुक का करतो याचा प्रश्न मला इथे तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. मला पैसे मिळतात म्हणून करतो का, तर नाही. आणि तुम्हाला समजायचं तर समजा. तुम्ही समजल्यानं मला काय घंटा फरक पडणार आहे. म्हणजे थोडंच सुप्रिया सुळे जशी कोरडी सहानुभूती दाखवतात, बेचारा देवेंद्र, एवढंच बेचारे पण वाटतंय त्या देवेंद्रला शिल्लक असलेली जी मतं पाहिजेत ती आपले बाकीचे आमदार देऊन टाकून भाजपला मग त्यांना मुख्यमंत्री करा ना. तुम्हाला कौतुक आहे ते नाही करणार. त्याला बेचारपणावर आणणार आणि मग बिचारा अरे रे असं म्हणणार. अर्थात मला माहित आहे सगळ्या गोष्टी. अनेक संपादकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, तेही बघितलेलं आहे. जे कोणी विरोधात बोलतील त्यांची अवस्था काय होते हेही आपण बघितलेलं आहे. अहो, पैसे देऊन माणसं लावली जातात, पैसे देऊन. मी कोण कुठला फटका, माझ्या मागं पैसे देऊन माणसं लावली. वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करायची भाषा बोलतात. यांच्या व्यासपीठावर तो आमदार कसा होतो याची भाषा असते. ते कोणाकोणाची कशी वाट लावतील हे सांगता येत नाही. पण तरीही मी बोलतोय. लोक मला अनेक जण सांगतात की बाबा जपून पहिली फुर्सत में जेव्हा पहिला मौका मिलेगा तो मौका करत तुझा गेम झालेला असेल, लक्षात ठेव. आयुष्याने जेव्हा गेम केलाय तेव्हा बाकी गेमची चर्चा आणि चिंता करायची कशा करता. गीतासार उगाच लिहून ठेवलेलं नसतं घरामध्ये, तू क्या साथ लाया था साथ लेके जाएगा. जाऊ दे, त्यावर नाही बोलायचं. आपल्याला मूळ मुद्द्यावर बोलायचं आहे. तर सुप्रिया सुळेंनी बेचारा म्हटल्यानंतर हे सहानुभूती निर्माण झाली आहे की आणखी काही, हा प्रश्न माझ्या मनामध्ये. ही सहानुभूती नाही आहे, हा एक मोठा डाव आहे.
डाव असा आहे की बघा कसे इमोशनल खेळ असतात. वार करण्यापूर्वी हे इमोशनल खेळ असतात. असं म्हणतात की बळी द्यायच्या बकऱ्याला स्वच्छ धुतलं जातं, त्याच्या गळ्यात हार घातले जातात, कुंकू हळदी कुंकू लावून पूजा केली जाते आणि मग त्याचा बळी दिला जातो. हा सगळा इमोशनल ड्रामा आहे, लक्षात ठेवा. हा इमोशनल डाव आहे, ड्रामा नाही, हा डाव आहे. डाव कसा आहे? देवेंद्र फडणवीसांच्या विषयी सहानुभूती व्यक्त करायची आणि अरे रे बघा ना काय अवस्था आली, कशी कशी अवस्था आहे ही फडणवीसांची, त्यांना पक्षात स्थान नाही आहे, ते आता दिल्लीत जातील, मग ते आता संपलेत. देवेंद्र फडणवीस संपलेत हे म्हणण्यामागचं कारण लक्षात घ्या. गंमत आहे, इथे खरी गंमत आहे आणि व्हिडिओचा मूळ आशय इथेच आहे. कारण असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एका मोठ्या वर्गाला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची भूल पडलेली आहे, प्रेमात पडलेत ते फडणवीसांच्या नेतृत्वाच्या. आणि या लोकांनी एकत्रित येऊन फडणवीसांना बळ दिलंय. बरं, हे बळ आधी कोणाला द्यायचे? तर हे बळ आधी शरद पवारांना द्यायचे. कशाला? थोडं नावं सांगू ना आपण सरळ सरळ. सोलापुरात गेलात, मोहिते पाटलांचं बळ कोणाला होतं? पवारांना होतं. आता कोणाकडे आहे? फडणवीसांच्याकडे आहे. नगरला जर आपण यांचं सोडून देऊ, विखे पाटलांचं दुश्मनी सोडून देऊ, पिचड कोणाला बळ होतं? शरद पवारांना. आता कोणाला आहे? देवेंद्र फडणवीसांना. पाचपुते बळ कोणाला होतं? आधी पवारांना दिलेलं होतं, आता कोणाकडे आहे? फडणवीसांच्याकडे आहे. राणा पाटील धाराशिव बळ कोणाला होतं? आधी पवारांना होतं, आता फडणवीसांच्याकडे आहे. अशी कितीतरी नावं आहेत ज्यांचे आधी पवारांच्या खेम्यामध्ये होते, त्यांना पवारांनी वापरलं आणि त्यानंतर ते फडणवीसांच्या खेम्यामध्ये आले. फडणवीसांचंच राजकारणात काही खरं नाही या वातावरणाची निर्मिती केली तर आपले गेलेले सरदार परत येतील का, असं सुप्रियाताईंना दाखवायचंय. आणि त्यामुळं हे अशा स्वरूपाच्या बिचारा फडणवीस अशी भाषा बोलून आपल्या गेलेल्या सरदारांच्या मनामध्ये त्यांच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा आपल्याकडे संपर्क करण्यासाठीची ही व्यवस्था आहे. म्हणजे फडणवीसांचं महत्व संपलंय हे उगाच 2-4 लोकांकडून बोलवून घ्यायचं आणि मग त्या लोकांना चुचकारायचं. बघा 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 बघा. दुसरं इमोशनल डाव कसे असतात. दुसरा डाव असा की करणार काहीच नाही आहे त्या वकिलाचं, पण त्या वकिलाच्या नावाने जोरजोरात बोलून आता त्याचा करेक्ट कार्यक्रम करते असं म्हणून आणखी एक भावनिक डाव. जो कोणी माझ्या विरोधात बोलेल त्याचं जगणं अवघड होऊन जाईल, त्याचं काम करणं अवघड होऊन जाईल, हेच दाखवून द्यायचं आहे. करना कम बोलना ज्यादा. आणि त्यामुळे एक अशी वातावरण निर्मिती तयार होते की फडणवीसांचं काही खरं नाही. ताई सुडाच्या भावनेनं पेटलेल्या आहेत, त्या काहीही करू शकतात, त्या बदला घेऊ शकतात, त्या प्रतिवार करू शकतात. मग या प्रतिवाराला सामोरं जाण्यापेक्षा फडणवीसांचं काहीच खरं नाही, ताई प्रतिवार करू शकतात, तर ताईंच्या बाजूने जा, असा एक ढोबळ आणि जुना नियम वापरला जातोय. आता या ढोबळ आणि जुन्या नियमांना लोक ओळखू लागलेत, त्यांना कळू लागलंय, या विधानांचे अर्थ आता लोक जाणून घेऊ लागलेत. त्यामुळं याच्याविषयी फारशी चिंता करण्याची गरज उरलेली नाहीये लोकांना आता. त्यामुळे हे भावनिक डाव सुद्धा, बेचारा फडणवीसचा डाव सुद्धा अयशस्वी ठरेल. अयशस्वी ठरू द्या, हरकत नाही काय. तो अकेला फडणवीस सारखा अंगावर येऊ नये म्हणजे मिळवलं. नमस्कार.